विवेक रनवडे सर. तर रनवडे सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय आणि आमच्या सर्व ऍडवायझर्सला असं काही DMITचं ट्रेनिंग द्या की जबरदस्त विषय झाला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार. हा, असं जोरदार आला पाहिजे की नाही? करेक्ट. माय डिअर फ्रेंड्स, सरांनी खूप छान पद्धतीने ओळख करून दिली. खूप चांगलं वाटतं आज की इंटेलच्या अशा फंक्शनमध्ये मी आवर्जून आलोय. कारण सरांनी आता जस्ट सांगितलं की मुंबईला SNDT मध्ये माझं संध्याकाळी 6 वाजता सेशन आहे. सो आपले सेशन्स नेहमी ऑन टाईम असतात. आपण नेहमी बिफोर टाईम पोहोचतो ज्या ठिकाणी सेशन असेल त्या ठिकाणी. सो ठीक आहे, जेवढा पण वेळ मला आता तुमच्याशी इदगुज करायला मिळेल, वेळ आहे आपल्याकडे, तेवढा आपण इफेक्टिव्ह वापर करूया. सो तुमच्यापैकी किती जणांनी थोडीफार इन्फॉर्मेशन DMIT विषयी घेतलेली आहे, ब्रेनटॉप विषयी घेतलेली आहे? ओके, ग्रेट. ओके मॅडम, काय सांगू शकाल तुम्ही ब्रेनटॉप बद्दल? म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलंय? ओके, मुलांच्या मधील इनबॉर्न टॅलेंट आपल्याला कळतं. ओके, कशासाठी बघायचं आपल्याला ते इनबॉर्न टॅलेंट? येस, काय करणार आपण त्याचं बघून? ओके ओके, त्या प्रकारचं कोचिंग आपण देऊ शकतो. व्हेरी गुड. पाठीमागे कोणतरी हात वर केला होता? हात वर करणारा सुद्धा असं इकडे तिकडे काहीतरी सांग. येस सर. येस मॅडम, आपण स्वतः केले. क्या बात आहे, व्हेरी नाईस. तुम्ही वापरताय तो रिपोर्ट? व्हेरी गुड, फॅन्टास्टिक, ग्रेट. बऱ्याच पालकांनी रिपोर्ट स्वतःचे काढलेले आहेत किंवा मुलांचे सुद्धा काढलेले आहेत आणि दे फील प्रेस्टिजियस की हो मग आम्ही DMIT टेस्ट केली आहे, खूप छान आहे की ना. दे फील प्रेस्टिजियस अबाउट इट, बट दॅट इज नो प्रेस्टिजियस थिंग अबाउट इट. यू नीड टू यूज इट. बरोबर ना? करेक्ट. एखादी वस्तू आपण घरामध्ये घेऊन येतो, मग ती मिक्सर ग्राइंडर 250 रुपयाचा असेल, 2500 रुपयाचा असेल, 20,000 रुपयाचा एखादी वस्तू आपण घरामध्ये आणली, वॉशिंग मशीन आणलं, टेप रेकॉर्डर आणलं, ते सोडा अगदी सॅमसंग गुरु जरी घेतला तुम्ही 1200-1500 रुपयाचा, त्याच्याबरोबर काय येतं त्या बॉक्समध्ये? हॅलो, काय येतं? एक मॅन्युअल येते, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल येते. येस ऑर नो? 1200 रुपयाचा फोन सुद्धा पर्टिक्युलरली कंपनी प्रत्येक वस्तू सोबत देते. येस ऑर नो? असं नाही की एकदा जाहिरात दिलेली आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या आमच्या वेबसाईटवरून आणि मग सगळ्या मोबाईलला ते लागू पडेल, असं नहीं है ना. ईच एंड एवरी प्रोडक्ट के साथ मैनुअल आता है, राइट? नाउ अभी हमारे घर में जो 3.5 पाउंड का, 5 पाउंड का, 10 पाउंड का, 10 तो नहीं होता है, बट जो भी है ना 6 पाउंड का आता है या आती है, उसको बड़ा कैसे करना है इसका तो कोई मॅन्युअल आया है? हॅलो, आला का मॅन्युअल काही? नाही. मग आत्याबाईंना जसं वाटेल तसं, आजींना जसा अनुभव आला असेल तसं, सासूबाईंना असेल, 4 महिने माहेरी असले तर मग आजीला असेल, वगैरे वगैरे ना, जे काही त्यांच्या अनुभवामध्ये आलेलं आहे त्या पद्धतीने त्याने काय करणार, त्याचे संगोपन करणार. मॅक्झिमम खाण्यापिण्याच्याच वस्तूंकडे मेजॉरिटी आपलं लक्ष असतं. येस ऑर नो? करेक्ट. आता मुलाच्या मेंदूचा जो विकास होतो तो एका ठराविक एज पर्यंत 70% होऊन गेलेला असतो आणि त्याच्यानंतर आपण त्या मुलाला शाळेमध्ये टाकतोच म्हटलं पाहिजे ऍक्च्युअली, कारण सगळे टाकतोच म्हणतो. ओके, करेक्ट. शाळेमध्ये टाकतो, राईट. आता मेंदूची वाढ तर शाळेत पोहोचण्या अगोदर 70% झाले, त्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. पण आम्हाला मॅन्युअल मिळालं नाही. पहिले 6 महिने काय करायचं, पहिले 1 वर्ष काय करायचं, पहिले 3 वर्ष काय करायचं, मॅन्युअल मिळालं नाही. मग आम्ही फक्त एका आशेवरती आहोत की आपण एकदा शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं, म्हणे टाकलं म्हणण्यापेक्षा ऍडमिशन घेतलं की जबाबदारी तिथून पुढे कोणाची आहे? शिक्षकांची आहे. आणि दर महिन्याला नाही, सॉरी, पण वर्षाला तरी शिक्षक बदलत जातो, त्याने जबाबदारी झटकून मोकळा होऊन जातो. पुढच्या वर्षी वेगळी क्लास टीचर असते. हु इज देअर परमनंटली, हु इज गोइंग टू नर्चर द चाइल्ड? येस ऑर नो? ओनली पेरेंट्स कॅन नर्चर द चाइल्ड. क्योंकि क्लास टीचर बदलू दे, ट्युशन बदलू दे, शाळा कदाचित बदलू देत, पण परमनंटली कोण आहे? बरोबर, पेरेंट्स बरोबर आहेत. तर पेरेंट्सनी जबाबदारी उचलली पाहिजे. पण होतं काय की पेरेंट्स जबाबदारी उचलत नाहीत. पेरेंट्स चांगल्या शाळेची निवड करतात आणि रिलॅक्स राहतात. सोडवायला प्रॉब्लेम आहे दोघांना, हसबंड वाईफ कदाचित नोकरीमध्ये आहेत, तर मग एखादी बस लावून दिली, रिक्षा लावून दिली, व्हॅन लावून दिली की प्रश्न मिटला. आता 10वी पर्यंत रिलॅक्स. मग आता डायरेक्ट 10वी मध्ये बघू पुढे काय करायचं. येस सर नो? माय डिअर फ्रेंड्स, आजचा जो सेशन आहे जो की आपण थोडा वेळ आपल्याला एक साथ मिळालाय, त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत की जर आपण सिरियस असू मुलांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या करिअरसाठी, तरच हा सेशन आपल्यासाठी आहे. अदरवाइज इट इज नॉट. आणि फक्त रिपोर्ट काढून ठेवायचा नाहीये, रिपोर्ट वापरायचा आहे. फॉर मॅडम आपलं काय नाव?
संध्या मॅडम. ओके, संध्या मॅडम साठी जरा जोरदार टाळ्या. मॅडमने ऑलरेडी रिपोर्ट काढलाय. कुणाचा काढलाय मॅडम? कुणाचा रिपोर्ट काढलाय? तुमचा स्वतःचा. व्हेरी ग्रेट. मॅडम तुमची लर्निंग स्टाईल काय आहे? क्या बात आहे, ग्रेट. अजून एकदा. व्हेरी नाईस. ऑडिटरी आहे. आणि तुमचे पहिले 3 इंटेलिजन्स कुठले? म्हणजे 8 इंटेलिजन्स असतात का? मॅडम ओके, बर. क्रिएटिव्हिटी हा एक पार्ट झाला. इंटेलिजन्स 1, 2, 3 म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक्का, बादशाह आणि राणी. खेळायला पत्ते भरपूर आहेत, पण डाव कशातले घेता येईल आपल्याला? हुकमाचे काय पाहिजे आपल्याकडे? कुठलाही एका नको. येस ऑर नो? एका बादशाह राणी असेल तर आपण डाव खेळू शकणार किंवा जिंकू शकणार. नुसतं खेळायला काही हरकत नाहीये. शो म्हणून सुद्धा ओव्हर झालं. आपल्याला जिंकायचं आहे, राईट? तर मॅडम एका बादशाह राणी तुमचा कुठला आहे इंटेलिजन्स मधला? म्हणजे मला काय सांगायचंय, 8 इंटेलिजन्स आहेत. म्हणजे हे आपले पत्ते आहेत. फॉर एक्झाम्पल 8 पत्ते आहेत आपल्याला खेळायला. तर आपण डाव कशाने जिंकतो? एका बादशाह राणी म्हणजे वरचे टॉपचे 3 जे इंटेलिजन्स आहेत आपले, त्याच्या आधारे आपल्याला डाव खेळायचा जीवनाचा. तर आपल्याला जिंकता येईल. तसं तुमचं टॉपचा इंटेलिजन्स कुठला? 1 नंबरचा इंटेलिजन्स, 2 नंबरचा इंटेलिजन्स, 3 नंबरचा, असं विचारायला पाहिजे. म्हणजे मग ओके. आता एक, तुम्ही कुठून आलात मॅडम? पुसेसावळी. करेक्ट, व्हेरी गुड. आता फक्त एक काम करायचं, तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश कुठल्या लँग्वेज मध्ये रिपोर्ट आहे तुमच्याकडे? इंग्लिशमध्ये. ओके फाईन. एकदा संध्याकाळी गेल्यानंतर रेफर करा. आता मी थोडंसं पुढे सांगेन तुम्हाला कुठे गफलत होतीये. मॅक्झिमम पॅरेंट्स असं होतं, कारण मी गेली 4 वर्ष ह्या टेस्टला बघतोय आणि आय एम व्हेरी 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 पॉझिटिव्ह अबाउट दिस ट्रेनिंग. वाय यू नो? कारण हा ब्ल्यूप्रिंट आहे एका व्यक्तीचा. हा ब्ल्यूप्रिंट आहे. एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर ब्ल्यूप्रिंट लागतो. येस ऑर नो? ब्ल्यूप्रिंट फिक्स फायनल असतो. करेक्ट? सो हा ब्ल्यूप्रिंट आहे बेसिकली. तो ब्ल्यूप्रिंट जर करेक्टली परफेक्टली साईट इंजिनियरला कळाला तर तो बिल्डिंग उभी करेल. येस ऑर नो? आपल्याला काय करायचं, एक स्टेप पुढे जायचं. हा रिपोर्ट ऍप्लिकेशन मध्ये येणं फार गरजेचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये हा रिपोर्ट आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये आणायचा. असं नको की जन्म झाला तर मुलाचा 1.5-2 वर्ष झाली, आता पत्रिका काढली की कधी बघायची ती पत्रिका? होय की नाही? बघा चालू झाल्यानंतर. डीएमआयटीचा रिपोर्ट तसा नाहीये. डीएमआयटी रिपोर्ट तुम्हाला मॅन्युअल नेहमी वापरायचं आहे. ते नेहमी वापरायचं. 46 पानं आहेत, नेहमी वापरायचं आहे. मग तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेज मध्ये तुम्ही घ्या. हिंदी घ्या, इंग्लिश घ्या, मराठी घ्या, जी कन्व्हिनियंट लँग्वेज आहे ती घ्या. या 3 मधलीच बरं का. या 3 मधली जी कन्व्हिनियंट लँग्वेज आहे ती घ्या. 10 वेळा रिपोर्ट डाउनलोड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मेक इट अ पॉइंट की तुम्ही कंपल्सरी तो रिपोर्ट वापरणार. नाही वापरलं तर उपयोग होत नाही, पैसे गेले वाया. करेक्ट? ओके फाईन, ग्रेट. सो संध्या मॅडम साठी एकदा आणखी ऑलरेडी लीडिंग आहे ना. व्हेरी नाईस. सो ब्रेनटॉप मध्ये बेसिकली आपण आता काय बघणार आहोत? मला एक सांगा, डू यू वॉन्ट योर चाइल्ड टू बी सक्सेसफुल एंड हैप्पी? उससे पहला एक चीज आपसे पूछना चाहूंगा. व्हाट इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग यू विल गिव टू योर चाइल्ड? एज्युकेशन, वेकेशन, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट. नक्की काय महत्वाचं आहे? का? करिअरसाठी एज्युकेशन इज? क्रिकेट खेळायचं. त्याला जे आवडेल ते आपल्याकडे काय होते ते आपल्याला बघायचं नाही. आपल्याला काय करायचं ते आपण बघायचं. आता कमीत कमी समजा मुलाखत घ्यायला इंग्लिश बोलता आला पाहिजे, असं म्हणा ना. हे सर ना, एवढा स्टार बॅट्समन झाला फॉर एक्झाम्पल आणि ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच वगैरे, आणि त्याला 2-3 शब्द काय विचारले तर ते मला नाही सांगायचं बाबा, असं म्हटलं तर अडचण आहे की नाही. ओके, सो बेसिक एज्युकेशन पाहिजे. व्हेरी गुड, फाईन. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. बट आपल्याकडे प्रॉब्लेम काय झालाय की आपण एज्युकेशनच धरून बसलोय. आज समजू, मी असं डिनाय करतच नाही की एज्युकेशन महत्वाचं नाही, शिक्षण महत्वाचं नाहीये. पण आपण कुठल्या दृष्टिकोनातून शिक्षणाकडे बघतो हे थोडंसं तपासून बघणं गरजेचं आहे. करेक्ट? सेकंड थिंग, आपल्याला मुलांमध्ये, ओके, डू यू वॉन्ट युअर चाइल्ड टू बी सक्सेसफुल अँड हॅपी? हॅलो, हॅलो, हाय, एनर्जी आहे ना. यशस्वी बनवायचं म्हटलं. येस, आत्ताच दम निघून गेला आपला. हॅलो, येस सर नो? येस. नाव सक्सेस अँड हॅपीनेस कम्स टुगेदर. नॉट नेसेसरी की तुम्ही प्रोफेशनल लेवलला यशस्वी आहात म्हणजेच तुम्ही आनंदी पण आहात.
हॅलो, मोठ्या पॅकेजची नोकरी आहे, पण तुम्ही फार आनंदाने करताय असं भाग नाहीये, पण पॅकेज आहे म्हणून मी करतोय. येस सर नो, करेक्ट. सो माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला यशस्वी आणि आनंदी मुलांना घडवायचं आहे आणि स्ट्रेस फ्री लाईफ द्यायचं आहे. करेक्ट आहे ना? आता डायबिटीस कुठल्या वयामध्ये मुलांना चालू झाले तुम्हाला चांगलं माहिती आहे. करेक्ट. सो आपल्याला यशस्वी आणि आनंदी घडवायचे मुलं. जर यशस्वी आणि आनंदी घडवायचे तर आपल्याला काय दिलं पाहिजे त्यांना असं वाटतं. काही मंडळी म्हणतात की चांगली फॅमिली बॅकग्राऊंड दिलं पाहिजे. काही मंडळींचं म्हणणं असतं की संधी दिली पाहिजे मुलांना. काही मंडळींचं म्हणणं असतं स्किल सेट डेव्हलप केला पाहिजे. काय डेव्हलप केलं पाहिजे? स्किल्स, कौशल्य. मग छंद वर्ग असेल, हॉबीज आहे ना, स्पोर्ट्स आहे, मनी दिलं पाहिजे, एज्युकेशन दिलं पाहिजे. तुमच्या मते सगळ्यात महत्वाचं काय? बऱ्याचशा गोष्टी यातल्या महत्वाच्या असू शकतात. प्रेफरन्स लेवलला जर टॉप प्रायोरिटी तुमची जर असेल मुलांविषयी तर ती कुठली असेल याच्यामधली? आता मार्केटिंगची मंडळी म्हटल्यानंतर कशावरती लक्ष असतं? ऑपॉर्च्युनिटी. हे सर ना, आता तुम्हाला ऑलरेडी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे ना, मिळाली आहे ना, मग आता मुलांनी दुसरं काय करण्याची गरज नाहीये. इट्स अ लिवरेज इनकम. मेंटल मार्केटिंग एंड सर्विसेज प्राइवेट लिमिटेड इज एन ऑनगोइंग बिजनेस. आपके बच्चे को दूसरा कुछ करने की जरूरत नहीं है. हेलो, पैसा बनाने के लिए बोल रहा हूं. पैसा बनाने के लिए उसको दूसरा कुछ करने का जरूरत नहीं है. फाइन. फिर भी अपॉर्च्युनिटी ज्या वेळेला तुम्हाला द्यायची त्यावेळेला तुम्ही द्याल. पण मला सांगा, एक लहानपणापासून तुमचा फोकस कशावर असणार आहे? काय देण्यावर? प्रेफरन्स काय असेल? फॅमिली बॅकग्राऊंड, अपॉर्च्युनिटी, स्किल्स, हॉबी, स्पोर्ट्स, मनी और एज्युकेशन. काय असेल? एज्युकेशन असेल. ओके. मेजॉरिटी पालक म्हणतील की एज्युकेशन आहे. आता आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती बेसिकली कशी ऑपरेट करते बघा. एखादा वर्ग असतो, त्या वर्गामध्ये अशी मुलं बसलेली असतात. फॉर एक्झाम्पल मुली व्हॉट एव्हर. दिसताना वर्ग असा दिसतो, पण असताना कसा असतो? असा असतो. ज्याच्यामध्ये कावळा, माकड, पेंग्विन, हत्ती, अगदी मासा बिसा, गाढव सुद्धा. अच्छा, काही लोकांना आपले दिवस आठवले असते. नेहमी संबोधायचे ना आपल्याला. करेक्ट. नावं कमी घ्यायचे ते म्हणजे पाठीमागच्या भागात. करेक्ट. त्यामुळे आठवलं असेल. ओके, फाईन. नाव प्रत्येक वर्गातून पुढच्या वर्गात जाण्यासाठी आता नेहमी काय घेतली जाते? आता सुद्धा सुरुवात होईल, एक्झाम घेतली जाते. करेक्ट. हे सुद्धा सर एक एक्झाम घेतात त्यांची. ओके. फॉर अ फेअर सिलेक्शन एव्हरीबडी हॅज टू टेक द सेम एक्झाम. 1 2 3 चढा. पटकन वर कोण जाईल यांच्यामधलं? पटकन वर कोण जाईल? काही मंडळींना अजूनही डाऊट आहे. अहो, हे आपल्याकडचीच आहे, पुढे आफ्रिकेतली प्राणी नाही आहेत. कोण आहे? पहिला दुसरा कोण आहे? हॅलो, 1 2 3 चढा. पटकन वर कोण जाईल? फास्ट कोण जाईल वर? माय डिअर फ्रेंड्स, मुलांकडनं फार अपेक्षा करतो आपण. काय आहोत ते बघा. काय म्हटलंय? प्लीज क्लाइंब दॅट ट्री. मी म्हटलं पटकन वर कोण जाईल, तर तुम्ही माझ्या हाताकडे बघितलं. पटकन वर कोण जाईल? तर कावळा. हे सर ना, ऍक्च्युली क्लाइंब करायचंय, फ्लाय करायचं नाहीये. हॅलो, झाला की नाही? प्रॉब्लेम हो. सर करेक्ट. आता हा पहिला येणार, पण ज्या वेळेला कावळे मामा घरी जातील त्यावेळेला मम्मीकडनं मार खातील. पटकन वर झालं काय झालं तुला? पटकन वर झालं काय झालं? बरं, परीक्षा कुठली? चूप, मला सगळं माहिती आहे. मी काय 5वीत गेले नाही का कधी? कशी गेली तिला चांगलं माहिती आहे, पण आपला आता कोणाला बघता येत नाही ना. हे सर ना, पटकन वर जायला काय झालं? अगं मम्मी क्लाइंब. चूप, क्लाइंबिंग पटकन वर जायचं ना. हे भाबडी इच्छा असते, आशा असते की आपल्या मुलाने पहिल्या बाकावर बसावं, पहिल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जावं वगैरे, आणि पहिला नंबर पण आला पाहिजे. इच्छा चांगली आहे, म्हणजे भावना चांगली आहे, प्रेमाची भावना आहे, इच्छा खूप चांगली आहे. पण प्रॅक्टिकल ही गोष्ट बघायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती एकसारखी असणार आहे का? हत्तीची परीक्षा अशी पण कशी काय घेऊ शकतो? पटकन चढवरती उसको बोले उखाड. हे सर ना, एका झटक्यात झाड आडवं होऊन जाईल. आता माकडाची परीक्षा आपण जर पाण्यामध्ये घेतली तर चालेल? नाही चालणार. करेक्ट. त्याच्यामध्ये मासा पटकन पुढे जाणार आहे. हे सर ना. सो आपल्याला हे तपासायचं की आपला मुलगा, ठीक आहे, आपण आज शाळेमध्ये का घातले माहितीये का? समजण्यासाठी की कुठल्या क्षेत्रामध्ये तो पुढे जाऊ शकतो. आज समजो आपला अभ्यासक्रम सुद्धा ऍक्च्युली तसाच डिझाईन केला, पण आपण मार्कांकडे काय झालो? केंद्रित झालो. वी आर सेंट्रिक ॲट मार्क्स. ओके. ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला करणं अपेक्षित असतं, पण आपण करत नाही. आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट कुठल्याही व्यक्तीची होणार नाही. तुम्ही मला सर्वांगीण विकास झाला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे, नॉट पॉसिबल. सचिन तेंडुलकर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नाही, नरेंद्र मोदी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नाही, बराक ओबामा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नाही. कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतो आपला मुलगा किंवा मुलगी हे तपासण्यासाठी डीएमआयटी टेस्ट करणं गरजेचं आहे. शाळेच्या बरोबर आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचं. येस सर नो. करेक्ट. सो इथे आईन्स्टाईन काय म्हणतात? इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री,
इट विल स्पेंड इट्स एंटायर लाईफ बिलिव्हिंग इट इज स्टुपिड. कारण पालकच म्हणतात तुला काही येत नाही, तुला हे येत नाही, तुला येत नाही, तुला बरं काय येते याच्याकडे कोणीच फोकस करत नाही. येस सर ना. तर डीएमएडी तुम्हाला एक रेडीमेड मॅन्युअल मिळणार आहे, ज्याच्या आधारे तुम्हाला काय करता येईल, तपासता येईल की मुलगा कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. हा रिपोर्ट काढून ठेवून दिला असं होणार नाही आणि करायचं नाही, आपल्याकडे तर होणार नाहीये. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले गुण असतात. टॅलेंट आपण म्हणूया, मॅडम म्हणाल तसं काही ना काही टॅलेंट असतं. हे टॅलेंटवरती जर आपण काम नाही केलं तर प्रॉब्लेम काय होईल माहितीये का. हे एक छानसं आमच्या कात्रज प्राणी संग्रहालयामधलं जोडं आहे. लहान बछडा जन्माला आला कात्रजमध्ये, हळूहळू तो मोठा झाला. मोठा झाल्यानंतर आईला काही तर्कवितर्काच्या आधारे प्रश्न विचारले आणि प्रश्न फार साधे सिंपल होते, कारण त्याच्यामध्ये तुलनात्मक भावना निर्माण झाली. आपली मुलं सोसायटीमध्ये इकडे तिकडे ज्या वेळेला खेळतात, बागडतात, शाळेमध्ये असेल तर तुलना करतात. हे सर नो करतात की नाही तुलना. आता याच्या मनात सुद्धा तुलना निर्माण झाली आणि त्यांनी वाघ बघितला, सिंह बघितला, हत्ती बघितला, घोडा बघितला, हरिण बघितला, बरेच काही बघितले आणि त्याच्या डोक्यामध्ये असा विषय आला की बाबा आपल्याकडे हम जो दिलेला आहे तो कशासाठी दिलाय. सिंहाला नाहीये, हत्तीला नाहीये, करेक्ट. आपले पाय लांब कशाला, हरणासारखे छान पाहिजे होते, घोड्यासारखे टापू छान पाहिजे होते. हे सर मग घोड्याचे टापू छान आहेत, आपले पसरट आहेत. न त्याला अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. आपल्याला जे काही गोष्टी येतात त्याच्यातनं अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. त्याने विचारलं की हे आपल्याला कशासाठी दिलंय. आईने साधी गोष्ट विचारली, बाळा आपण प्राणी कुठले. तर बाळ जन्माला कुठे आलं, कात्रज पुण्यामध्ये. मग स्वाभाविकच काय सांगणार, कुठे जन्माला आलं, कात्रज. हे सर मग आई म्हणते बेटा आपण ऍक्च्युली इथले नाहीये, आपण कुठले आहोत, वाळवंटातले किंवा राजस्थानमधले. करेक्ट. मग वाळवंटामध्ये काय भयानक परिस्थिती असते. ऊन आहे, रखरखत ऊन आहे, आडोसा बघायला नाहीये किंवा आडोसा मिळत नाहीये, मैलोमैल चालावं लागतं, पाणी बघायला मिळत नाही, प्यायला कुठून भेटणार. खाली जमीन जी आहे ही तापलेली असते, धग लागते, रेती आहे, म्हणून पाय पसरट आहे. हे सर्व हम दिलाय पाण्याची व्यवस्था. पाय उंच दिले कारण जमिनीपासून वर असले पाहिजेत, कारण धग लागते. हे सर्व पाय पसरट दिले कारण रेती आहे खाली. हे सगळं समजल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपली निर्मिती ही कात्रजसाठी झालेली आहे. कशासाठी झाली आहे, वाळवंटासाठी झाली. एक साधा प्रश्न तो विचारतो माईला, व्हॉट आर वी डुईंग हिअर. आपण इथे काय करतोय. आई म्हणते बेटा आपण मजबूर आहे. आई काय म्हणते, बेटा आपण मजबूर आहे. उद्या कदाचित देव न करो लक्षात घ्या की आपली पुढची पिढी सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारणार आहे, व्हॉट एम आय डुईंग हिअर. मी इंजिनिअरिंगलाच का, मला आर्ट्सलाच का, मी डिप्लोमालाच का. हे समजलं. कारण आपण आज जे ऍडमिशन घेतो हे कशाच्या आधारे घेतोय, मार्क्सच्या आधारे. हे सर नो करेक्ट. आणि ही लॉटरी आपण कधीपर्यंत खेळतो माहितीये का, कितवीपर्यंत, 12वी किंवा 10वी. हे सर नो. 10वीला एक तर डिप्लोमाला भेटत ठीक आहे, नाही तर मग 11वी 12वी कर, मग 12वीला जो आहे तो जोर लाव. हे सर नो. सो वी आर मार्क्स सेंट्रिक. मी मार्क्स गरजेचे नाही असं म्हणत नाहीये, पण मार्कांच्या बरोबर तोपर्यंतची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती आपण मुकलेलो असतो आणि ती आपल्याला याच्यातनं कळेल की कुठल्या गोष्टींवरती आपल्याला फोकस करता येईल. आणि जसं आता मॅडमने सांगितलं, संध्या मॅडमने सांगितलं की त्यांची ऑडिटरी लर्निंग स्टाईल आहे, खूप चांगली गोष्टी त्यांच्या लक्षात आहे. ते बऱ्याच लोकांच्या लक्षात राहत नाही, मग वापरणार कसे. हे सर नो. आता 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत जर आपल्याला आपल्या मुलांची लर्निंग स्टाईल माहित असेल तर ती वापरत आणू शकतो. आपण ट्युशन टीचर जाऊन सांगू शकतो की ही ऑडिटरी आहे किंवा ही कायनेस्थेटिक आहे. क्लास टीचरला जाऊन भेटून सांगू शकतो की ही कायनेस्थेटिक आहे. ज्या ठिकाणी अडचण येणार आहे त्या ठिकाणी त्यांना कायनेस्थेटिकली सांगा. ऍडव्हान्टेज मिळेल की नाही. त्याची जी नैसर्गिक आकलन करण्याची क्षमता आहे ती आपण जर त्यांना शिकवणाऱ्या मंडळींना सांगितली तर अप्रोच बदलेल. हे सर्व. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होईल की पालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन शिक्षकांचा बदलेल. बऱ्याच वेळेला पालकांच्या बाबतीमध्ये शिक्षकांचं म्हणणं काय असतं, पालक लक्ष देत नाहीत, आमच्यावर जबाबदारी सरकली झालं किंवा ट्युशनला टाकलं झालं. हे सर ना. पण जर तुम्ही थोडासा पुढाकार हा घेतला तर निश्चितच तुमच्याकडे आणि तुमच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन शिक्षकांचा काय होऊ शकतो, बदलू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये इनबॉर्न टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल आहे. हे सर ना करेक्ट. आता हे इनबॉर्न टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल कशासाठी आपल्याला महत्वाचं आहे थोडंसं लक्षात घ्या. जर यशस्वी होणारी मंडळी आहेत आज जीवनामध्ये तर हा यश त्यांना कशामुळे मिळतो. ए आणि बी दोन पर्याय मी तुम्हाला दिले. एखादी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होते तर कशामुळे होते. ए इज लक, बी इज टॅलेंट. कशामुळे होते, ए की बी. हॅलो, ए और बी. काय मंडळी म्हटले काय सांगता येत नाही, बघू कसं होईल तसं पुढे. लक तर लक, नाही तर मग काय असेल जमेल तर टॅलेंट. हे सर ना.
ऍक्च्युली आपण सगळे ना आज इथे बसलेली मंडळी संध्या मॅडम सोडल्या तर सगळ्यांनी आपण बाजी कशावर लावली माहितीये का? येस, आपण थांबणार आहोत 10वी पर्यंत, आपण थांबणार आहोत 12वी पर्यंत. येस सर ना? बात समज आली ना? म्हणजे आपण जुगार खेळतोय, सगळ्यात मोठा जुगार खेळतोय. कुणावर? आपल्याच जीवलग प्रेमळ सगळ्यात मोठं अटॅचमेंट किंवा प्रेम जिथे आहे कशावर? मुलांवर. सगळ्यात मोठे जुगारी पॅरेंट्स. थांबणार 10वी पर्यंत. किती मार्क पडतात? येस सर ना? मग तुम्ही मला त्याच्या आधी सर काही कळत पण नाही ना आपल्याला, म्हणून आपण कशासाठी थांबतोय? 10वी पर्यंत थांबतोय. मला किती जणांना असं म्हणणं आहे की सर यस मार्कांच्या आधारे आपल्याला टॅलेंट समजू शकेल? किती जणांचं म्हणणं असं आहे? हॅलो? किंवा मार्क्स महत्वाचे असतात? कुणालाच नाही असं वाटत? क्या बात आहे. संध्याकाळी लवकर जा जरा, निघतानाच मी इंटेलच्या ऑफिसमध्ये जाऊन पटापट पटापट आपलं काय करा, स्कॅनिंग करा. हे सर ना? करेक्ट. माय डिअर फ्रेंड्स, गमती एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कदाचित तुम्हाला तुमच्या आसपासच्या मंडळींना सांगण्यासाठी फार फायद्याची ठरू शकते. सर आपलं काय नाव? भोसले सर. भोसले सर आणि मी ओके रणवरे दोघंही पहिलीपासून 10वी पर्यंत एकाच वर्गामध्ये शिकलेले विद्यार्थी. 10वीला दोघांनी एक पेपर दिला. माझं पेटंट डायलॉग आहे. एक पेपर दिला, तो आहे गणिताचा. ओके. दोघांनाही 70% मार्क पडले गणितामध्ये. गणितामध्ये भोसले सर हुशार की रणवरे? हॅलो? हा, दोघे हुशार. हा, जरा बरं वाटलं. सेम सेम म्हटलं की जरा बरं नाही वाटलं. दोघे हुशार म्हटलं जरा बरं वाटलं. काय भोसले सर, तुमचं तसंच आहे ना? माझं तरी तसं आहे, मला तरी बरं वाटलं. काय म्हणजे हे 270 म्हणजे हुशार आहे काय? असं असू शकतं, कारण पुण्यात बोलतोय आपण, म्हटलंय जरा जपून बोललं पाहिजे. 70 क्लासला पण होता का असं विचारतील आणि पुढे की नाही? करेक्ट. बरं, मी सुद्धा आता परवा दिवशी वेकेशन बॅचचे पैसे भरले मुलीसाठी. ती आता पुढच्या वर्षी 10वीला आहे. ओके, झाली का नाही माहिती नाही 10वीला, पण पैसे तर भरून टाकले. असंच असतं पालकांचं. जुगार खेळावाच लागतो. हे सर गृहीत धरायचं की पास करतील म्हणून. बरं माय डिअर फ्रेंड्स, किती जण असं वाटतं की दोघे हुशार आहेत? हॅलो? म्हणजे इक्वल हुशार म्हणूया, हुशार नाही, इक्वल हुशार आहेत. हॅलो? काय भानगड आहे? आज ठरून आले, हात वर नाही करायचा, लगेच विचारतात. कारण पहिल्यांदा सांगितलं संध्या मॅडमला, बघा 4 वेळा नाव घेतलंय सर. ओके बरं, ठीक आहे. माय डिअर फ्रेंड्स, दोघांनी 70% मार्क पडले. तुम्ही म्हणताल की दोघेही इक्वल आहेत, हुशार आहेत, इक्वल हुशार आहेत. करेक्ट आहे. आता भोसले सरांनी 4 महिने अभ्यास केला. 11 महिन्यापैकी किती? 4 महिने अभ्यास केला, 70% मार्क पडले. विवेकने 15 दिवस अभ्यास केला, 70% मार्क पडले. हुशार कोण गणितात? मी नेहमी असंच विचारतो, मला थोडं तरी बरं वाटतं परत एकदा. कारण गणितच विषय असा आहे. करेक्ट, फक्त बरं वाटण्यापुरताच आहे. करेक्ट आहे. बघा, पलटी मारली तुम्ही, हे असं आपलं आता चालू झालंय. आता इलेक्शनचं वार अजून तुमच्या डोक्यात चालू आहे वाटतं, पलटी मारायचं. करेक्ट आहे ना? बर, कशामुळे तुम्ही म्हणाल की 15 दिवसात अभ्यास केलाय म्हणून आणि 70% मार्क पडले? 4 महिने काय उपयोग नाही तुमचा भोसले सर, असं हे म्हणतात, मी नाही का म्हणत. करेक्ट. नाव माय डिअर फ्रेंड्स, 4 महिने 15 दिवस अभ्यास केला. आता सिन्सिअर भोसले साहेब बघा, बघून सुद्धा टाय वगैरे व्यवस्थित सगळे सिन्सिअर आहेत ते ना. अभ्यास सुद्धा सिन्सिअर केला, पेपर पण सिन्सिअर लिहिला. आता आमच्यासारखं कसं असतं माहितीये का? 70%. तुम्हाला काय 15 दिवसात 70% मिळत असतं काय? म्हणजे वेकेशन बॅच मधली वेकेशन लावली तुम्ही, आहे की नाही? करेक्ट. बरं, आता कोण हुशार? ये बात अलग है कि नेटवर्क मार्केटिंग में ऐसा डुप्लीकेशन ही करना पड़ता है. सी एंड डू अपलाइन का, आहे की नाही? करेक्ट आहे ना? तिथे ती गोष्ट वेगळी आहे. पण अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणून मार्कांवरती फक्त जर आधारित राहिलं तर आपलं गणित हसू शकतं, लक्षात घ्या. कारण मी टेल्कोची FTA ची एक्झाम ज्या वेळेला दिली ना, फुल टर्म अप्रेंटिस एक्झाम 1988 मध्ये 89 सॉरी, त्यावेळेला सुनील रसाळ, आता आर मुळे ते रसाळ माझ्या पाठीवर बसलेले आणि काही येत नव्हतं विशेष. करेक्ट आहे. मग ते मला बाहेरच फिल्डिंग लावली होती सगळ्यांनी की ह्याला थोडं थोडं दाखव, याला थोडं थोडं दाखव, याला थोडं थोडं दाखव वगैरे. बरोबर. आणि तसं दाखवलं मग मी त्याला. तो गेला की सिलेक्ट करून पुढे. आम्ही नाही झालो सिलेक्ट.
आता मला न सिलेक्ट होण्याची कारण वेगळी होती, माझी डेस्टिनी वेगळी होती, कारण मी मेडिकली थोडंसं अनफिट झालो त्यावेळेस आणि तो पुढे गेला. आता अजून तर रिटर्नच झाला माझ्याबरोबर, म्हटलं अजून रिटर्नच झाला, पण तो नडबोल्टच लावत असेल काहीतरी मांजाची वगैरे असे ना, आणि मी मांजा घेऊन फिरतोय. हॅलो, बात समज मी आहे ना. कारण मी माझ्या टॅलेंटवरती काम केलं आणि त्यांनी टॅलेंटवर काम नाही केलं. मिळाला चान्स FTIचा, ते डिप्लोमा काही नको आता इथेच घुसून जाऊया असेल, 5-50 रुपये पगार वगैरे पण चालला असेल, पण आपण तेवढे 4-5 तास सेशन ठोकलं की आपल्याला तेवढे मिळून जातात जेवढे त्याला महिना लागतो कमवायला. सो मी माझ्या टॅलेंटवर काम करतोय, त्याच्यामुळे काय केलं, मी ग्रास केलं. येस सर. माय डिअर फ्रेंड्स, येस, टॅलेंटवरती आपण पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्याला हे निश्चित बघायला आवडेल की आपली मुलं करिअर कुठलं चॉईस करतात आणि कशाच्या आधारे चॉईस करतात. आपल्याला अकॅडमिक कोर्स असा द्यायचा आहे त्यांना ज्याच्या टॅलेंटशी तो मॅच होईल. येस सर नो, बरोबर आहे की नाही. आपल्याला ते आवडणार आणि जे आपल्याला कशामध्ये कळतं, TMIT मध्ये कळतं. नाही तर मार्कांच्या आधारे नुसते जर गेलो, कधी कधी लोक म्हणतात हे चांगलं कॉलेज नाही तिथं नको, जवळचं कॉलेज, जवळच्या कॉलेजमध्ये घेऊन टाका. कसं सिलेक्शन चाललंय आपलं, कशाच्या आधारावर चाललंय, परिस्थितीच्या आधारावर चाललंय. हे सर, त्याच्याऐवजी कशाच्या आधारे झालं पाहिजे, त्या DMIT रिपोर्टच्या आधारे आपण ते सिलेक्ट केलं पाहिजे. कारण आम्ही आता खूपशी मुलं असे बघतो, काउन्सिलिंगसाठी असतील, नोकरी धंद्यामध्ये लागलेली मंडळी असेल, दे आर नॉट सॅटिस्फाईड इंटरनली. जे काही काम करतात सॅटिस्फॅक्शन नाहीये. व्हॉट इज द यूज, मरमर के जी रे. हे सर नो, हे सर नो, करेक्ट. त्याच्याऐवजी ज्याच्यामध्ये आपलं टॅलेंट आहे ते जर फुलवलं आपण तर निश्चित आपल्याला काय होऊ शकतं, आपल्याला फायदा होऊ शकतो. हे टॅलेंट बाहेर काढायची जबाबदारी कोणाची आहे, पेरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स ऑर मे बी वेल विशर्स लाईक यू अँड मी. आपल्या सगळ्यांचं ते काम आहे. पॅरेंट्स कडनं होणार नाही. पप्पाने नवीन मोबाईल फोन जर आणला तर मुलगा सांगतो पप्पा असं ऑपरेट करा. हे सर ना, आता पप्पा त्याचं करिअर कसं सेट करणार, मोबाईल सेटिंग जमत नाहीये, पॅरेंट्स सक्षम नाही आहेत. हे सर ना, टीचर्सकडे 25 मुलं आहेत किंवा 60 मुलं आहेत एका वर्गामध्ये आणि 1 तास रोजचा कदाचित देत असेल, कसं काय घडवणार आपल्या मुलाला. आपण टीचर्सवर आलो म्हणून टीचर्स बद्दल आमच्याकडे फक्त 6 तास असतो, बाकीचे 18 तास तुमच्याकडे असतो, तुम्ही काय केलं. हे सर ना, सो सगळी जबाबदारी झटकून मोकळे होत आहेत. तर लेट अस टेक इट सिरियसली. पेरेंट्सची जबाबदारी आहे आणि त्यांना सपोर्ट कोण करेल, टीचर्स सांगू शकत नाही. किती लोकांनी चान्स देणार ते कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये, किती जणांना ते स्पोर्ट्स मध्ये घेणार, देयर इज अ लिमिट. येस सर नो. मग त्याच्यात आपल्या मुलांमध्ये टॅलेंट असलं आणि ते बाहेर काढता आलं त्यांना तर इट इज ओके, अदरवाईज प्रॉब्लेम आहे. मला 28-29 वर्ष वय उजेडावं लागलं माझ्या वयाचं, ज्या वेळेला मला कळलं की मला बोलता येतं इन द सेन्स मला पब्लिक स्पीकिंग करता येतं. आणि हे जर मला अगोदर कळलं असतं तर लहानपणी शाळेमध्ये पेरेंट्सने गणपती बोल 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 असंही कोणी केलेलं नाही. मी स्टेजचा स्पर्श सुद्धा कधी केलेला नाही 29 वयापर्यंत, जोपर्यंत मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये आलो नाही. आणि ज्या वेळेला नेटवर्क मार्केटिंगमध्ये आलो त्यावेळेला कळलं की आपल्यामध्ये ही गोष्ट आहे. अँड देन द करिअर टोटली शिफ्टेड. जसं आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण तो पुढाकार घ्यायचा आहे. बरीच मंडळी इथे बसलेली अशी म्हणतील की आम्ही आवडीनुसारच मुलांना काय देणार, ऍडमिशन्स देणार, आम्ही जरा फोर्स. हे आता सॉफिस्टिकेटेड वेल एज्युकेटेड पालकांचा मॅक्झिमम डायलॉग काय, वी विल नॉट फोर्स. 14,000 सुसाईड होतात सर, कसं आम्ही फोर्स करणार. वर्षाला 14,000 मुलं आत्महत्या करतात निव्वळ पालकांमुळे. पियर प्रेशर अबाउट स्टडीज. मग पालकांनी लगेच अंग काढून काय पाहिजे तसं कर, व्यवस्थित कर, तुला जे आवडेल ते कर. हे सर नो. पण आवडीचं क्षेत्र तर सचिन तेंडुलकरला सुद्धा निवडता आले नाही. लक्षात घ्या, सचिन तेंडुलकरची आवड होती बॉलिंग. आचरेकरांनी आयडेंटिफाय केलं की तू कशामध्ये प्रावीण्य चांगले मिळवू शकतोस. येस, बघा, जर समजा आवडीच्या नुसार जर तो पुढे गेला असता तर आपण, तुम्ही, आम्ही ह्या जगाने, पूर्ण विश्वाने एक उत्कृष्ट फलंदाज गमावला असता. बॉलिंग सो ओके फाईन, नॉट बॅड. येस सर नो. पण चमकला कशामध्ये, कशामुळे. येस, आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये तसं होऊ नये की आवडीमुळे चाललंय. आणि मुलांना आता विचारण्यात काही पॉईंटच नाही तुला काय आवडतं, ते आपल्याला सांगू शकत नाही. हॅलो, तुम्ही जर म्हटलात की 10वी नंतर मी त्याला विचारतो किंवा विचारते काय तुला आवडतं, तुम्हाला सहन नाही होणार ते ऐकायला. कोण वाकून नमस्कार करणार नाही, व्हॉट्सअपला टाकून देतील विटनेस सह. पुणे कोर्टाच्या बाहेर मस्तपैकी बिल्डिंग दिसत. हे सर ना, सो आवडीनुसार करिअर आपण डिसाईड नाही करायचं. का माहितीये का, कारण परिस्थितीनुसार आवड 100% बदलू शकते. माझ्या मुलीला मी 5वीला हॉस्टेलला ठेवलं होतं सैनिक स्कूलमध्ये. त्या वर्षी पायलट व्हायचं. 6वीला तिकडनं काढून टाकलं, परत दुसऱ्या शाळेत घातलं. ओके, विसरून गेली पायलट. आता मग ते इंटिरियर डिझायनिंग करायचं. का, तर ड्रॉइंगचा क्लास लावलाय, तर ते इंटिरियर डिझायनिंग करायचं. आता DMIT रिपोर्ट माझ्याकडे आहे, मला माहिती काय करायचंय मला, दॅट इज ओके.
अदरवाईज मी पण असंच करणार तुझ्यासारखं, है ना? बरोबर नाही ना, ती म्हणते तर करूया प्रेमासाठी, प्रॉब्लेम करू शकतो आपण स्वतःच. येस ऑर नो? करेक्ट. सो माय डिअर फ्रेंड्स, आवडीनुसार नव्हे तर टॅलेंटनुसार आपल्याला करिअर निवडायचं. आणि चाइल्डचं इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल प्लस त्याची पर्सनॅलिटी आपल्याला कळली पाहिजे की काय पर्सनॅलिटीचा व्यक्ती आहे. म्हणजे डॉमिनेट करणारा आहे, डॉमिनेट करून घेणारा आहे, परिस्थितीशी जुळवणारा आहे, त्याचे क्वेश्चन्स आपल्याला कळले पाहिजेत. IQ, EQ, BQ, CQ, AQ हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला कळले पाहिजेत. ॲडव्हर्स कंडिशनमध्ये ती व्यक्ती कशी परिस्थितीला सामोरे जाते, की पळ काढणारी व्यक्ती आहे, ते आपल्याला अगोदरच कळतं. परिस्थितीची वाट बघायची नाहीये. तसं त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, बिल्ड करू शकतो. इमोशनल क्वेश्चन जर हाय असेल तर त्या व्यक्तीला मिलिटरी घालून काहीच उपयोग नाही. फार इमोशनल व्यक्ती आहे सर ना, मदर टेरेसा काइंड व्यक्ती फॉर एक्झाम्पल, त्याला मिलिटरी घालून चालेल का? तो बॉर्डरवर सुद्धा काउन्सिलिंग करणार पाकिस्तानींचं. हॅलो, काय इमोशनल आहे ना, त्याला गोळ्या घालायचे वाटणारच. बस छोटं छोटं चीज आहे लेकिन बहुत इंपॉर्टंट आहे. आता आपण म्हणतो पटकन डोळ्यात पाणी येते, काय मुलीसारखा रडतोस रे? अरे हा इमोशनल है, मदर टेरेसा का पप्पा है वो, आपको समझ में नहीं आ रहा है. बात समझ में आ रही ना? फार इमोशनल आहे म्हणे, मुलींसारखं आहे, म्हणजे मुलांनी इमोशनल राहू नये. हॅलो, बात समज में आ रही ना? हे डायलॉग किल करू शकतात मुलांच्या आतमधल्या गोष्टींना. करेक्ट आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी परिणामकारक फार मोठ्या आहेत, ज्या आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायच्या. देयर आर लॉट ऑफ चाइल्ड प्रॉब्लेम्स. म्हणजे पेरेंट्ससाठी समोर फार मोठ्या मोठ्या समस्या आहेत मुलांविषयी, आणि सोल्युशन आपल्याला देता येऊ शकतं बिकॉज यू नो द कम्प्लीट मॅन्युअल थ्रू DMIT, विच इज डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्सी टेस्ट, that is brain talk. Better relax, stress free future के लिए. This is not future telling. हे भविष्यवाणी नाही. भविष्यासाठी आज काय केलं पाहिजे हे सांगणारा हा रिपोर्ट आहे, भविष्य सांगत नाही. करेक्ट. नाव काय समजतं आपल्याला बेसिकली? मगाशी जसं मी संध्या मॅडमला विचारलं आणि ज्याच्यामुळे सगळ्यांनी हात वरती करायचं टाळलं, कारण मी परत परत नावं घेत असतो ना, हात वर केलं त्यांची. करेक्ट आहे. हे 8 इंटेलिजन्स आहेत ना, काय आहेत हे समजून काहीच उपयोग नाही, कारण प्रत्येकामध्ये आहेत. ते संध्या मॅडम मध्ये आहेत, माझ्यामध्ये आहेत, भोसले सरांमध्ये आहेत. हे 8 इंटेलिजन्स सगळ्यांमध्ये आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की प्रत्येकामध्ये एकावाशा राणी आहे. तो कुठला, तो क्रम कुठला ते आपल्याला समजून घ्यायचंय, कारण 8ही इंटेलिजन्सवर कधीच काम करायचं नाही. एक न धड. अरे वा, नको असलेलं सगळं फार अगदी शिदोरी घेऊन फिरतो आपण, हा की नाही? चिंध्या सगळ्या घेऊन फिरतो आपण. माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं, पहिले 3 इंटेलिजन्स कुठले तर त्याच्यावर फोकस करायचं लाईफ लॉंग, त्या 3 इंटेलिजन्सवर, कारण करिअर त्याच्यातलं घडणार आहे. ओके. बरेचसे तुम्ही असे इन्शुरन्स कन्सल्टंट बघाल की ज्याने डिप्लोमा केलाय मेकॅनिकचा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय आणि LIC मध्ये एजंट आहे. हॅलो, बात समज में आ रही? करेक्ट आहे. किंवा मग आर्ट्सने पुढे गेलाय आणि आता शेअर मार्केटचं ट्रेडिंग करतो आणि लॉजिक फार स्ट्रॉंग आहे. आर्ट्सला कशाला गेलो, इंजिनिअरिंगला झालं पाहिजे होतं. नाही, आम्हाला तेवढं काय कळलंच नाही त्यावेळेस. हे आपल्या बाबतीत, आपल्या पुढच्या फ्युचर या पिढीच्या बाबतीमध्ये होऊ नये. 8 इंटेलिजन्स आपल्याला कळतील. तसंच ऑडिटरी, कायनेस्थेटिक आणि व्हिज्युअल असे 3 लर्निंग स्टाईल आहेत मुलांच्या, त्या आपल्याला समजतील. आणि आपण त्या पेरेंट्सनी टीचर्स बरोबर डिस्कस करणे फार महत्वाचं आहे. हा रिपोर्ट काढला, लॅमिनेशन केलं, घरात ठेवला, डाउनलाईनला दाखवलं, BV वाढवला, तेवढं नाही, त्याच्या पुढे जायचं. करेक्ट. आणि हे सगळे जी थेअरी आहे बेसिकली प्रोफेसर हॉवर्ड गार्डनर, जे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत, 20+ PhD त्यांनी स्वतः केलेले आहेत. म्हणजे कुणाचा गायडन्स घेऊन आपण पुढे चालेल, लक्षात घ्या. हे सर ना, आपण काय करतो, कुणालाही विचारतो गायडन्स मुलांविषयी. जरा कोणी थोडं सक्सेसफुल दिसलं आपल्या सर्कलमध्ये की त्यांना म्हणतो जरा मुलांच्या डोके जरा प्रकाश टाका ना, जरा मुलीला गाईड करा. हे सर्व आपली भावडी इच्छा असते. पण आपण कुणाचं मार्गदर्शन घेऊन पुढे चाललोय? प्रोफेसर हॉवर्ड गार्डनर. करेक्ट. आणि यांची खूप चांगली पुस्तकं पण मार्केटमध्ये आहेत. 93 मध्ये त्यांनी एक फ्रेम्स ऑफ माइंड पुस्तक लिहिलं आणि ही इज अ नोबेल प्राइज विनर. म्हणजे कुणाकडनं मार्गदर्शन घेतो आपण मुलांचं? थोडक्यात हॉवर्ड गार्डनरच्या थेअरीवर. करेक्ट. आता ह्यांनी जे सांगितलेले आहेत ते 8 इंटेलिजन्स कोणते, आणि मी 2च मिनिटं याच्यावरती बोलणार आहे बिकॉज मलाही रश करायचं, तुम्हालाही जास्ती बोर होणार नाही. हो ना सर, सोडणार नाही मग 2 तास सांगतो. ओके. हे 8 इंटेलिजन्स आहेत. मॅडम इथे क्रिएटिव्ह कुठे दिसतंय का? फ्रेम्स ऑफ माइंड 1983. आपण तिकडे जाऊ नका बघा, लगेच मी सांगेन ट्रेनिंगमध्ये सांगेन मी कधी ते वाचायचं नाही, किंवा घ्यायचं, डाउनलोड करायचं. ओके. डायरेक्ट ठपकेरी इंजिनिअरिंग नको, आधी आपण 8वी 9वी 10वी रिपोर्ट करणं वर जाऊया. बट गुड, मला छान वाटलं इंटरेस्ट तुमचा. नाव फर्स्ट इज व्हर्बल. संध्या मॅडम इथे क्रिएटिव्ह कुठं नाहीये. लॉजिकल, व्हिज्युअल, म्युझिकल, बॉडी कायनेस्थेटिक, इंट्रापर्सन, नॅचरलिस्टिक, ही 8 इंटेलिजन्स आहेत प्रत्येकामध्ये. आपले एका भाषेत राहणी का महत्वाचे ते मी थोडक्यात सांगतो. व्हर्बल म्हणजे नरेंद्र मोदी.
वर्बल लिंग्विस्टिक नरेंद्र मोदी, म्हणजे समजायला सोपं जाईल. लॉजिकल म्हणजे कुठे मेक मारायचे, शरद पवार. लॉजिक म्हणजे लक्षात राहील. येस सर, करेक्ट. व्हिज्युअल्स पटेल इज अन इंटिरियर डिझायनर फॉर एक्झाम्पल. ओके, ज्याचं व्हिज्युअलायझेशन इमॅजिनेशन छान आहे. ओके, ती व्यक्ती. आपण म्हणू शकतो एम.एफ. हुसेन फॉर एक्झाम्पल आहे ना, एम.एफ. हुसेन. म्युझिकल ए.आर. रहमान और लता मंगेशकर. लता मंगेशकर कंठ, ए.आर. रहमान म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स. येस सर, करेक्ट. पण दोन्ही गोष्टी या म्युझिक मध्ये येतात. बॉडी कायनेस्थेटिक सानिया मिर्झा असेल, सचिन तेंडुलकर असेल, किंवा मेजर कर्नल असेल, एखादा ट्रेकर असेल. येस सर, करेक्ट. हे काय बॉडी कायनेस्थेटिक वाली मंडळी आहेत. ओके, जिम बॉडी बिल्डिंग शो बी करणारी मंडळी कोण आहेत? ती बॉडी कायनेस्थेटिक वाली. नाव इंटरपर्सन इझी गोईंग विथ द पीपल, व्हेरी फ्रेंडली इन नेचर. सहज कुठेही मिक्स होऊ शकतात. खिशात 5 पैसे नसले तरी घरी व्यवस्थित ते येऊ शकतात. इंटरपर्सनल रिलेशन चांगले आहेत, म्हणजे काय, सहज लोकांमध्ये जुळवून घेऊ शकतात ती व्यक्ती. करेक्ट ना. दे कॅन डील विथ पीपल. ही लिडरशिप वाली लोक असतात इंटरपर्सन. आणि इंट्रापर्सन म्हणजे कोण? आपल्या लोकांबरोबर बोलायला सुद्धा अडचण आहे. आपल्या लोकांबरोबर बोलायला सुद्धा अडचण आहे त्यांना. म्हणजे दे कॅन रिलेट विथ पीपल. दे आर इंट्रोवर्ट. म्हणजे आतमध्ये राहतात ती मंडळी, बाहेर येतच नाही. म्हणजे सहज रिलेट करत नाही लोकांबरोबर, सहज वार्ता करत नाही. एकलकोंडी म्हणतात काही मंडळी यांना. ती एकलकोंडी नसतात. दे लव्ह टू बी विथ देमसेल्फ. आता फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी इंट्रा पर्सन आहे आणि मिसेस आमची इंटर पर्सन आहे. कपना ते उगाच. आता लिफ्ट मधून आपण वरती चाललोय, आपल्या फ्लोअरला कोणतरी बॅचलर्स राहतात फॉर एक्झाम्पल, आणि म्हणत आपल्या फ्लोअरला कसं काय बॅचलर विचार. हा दे साधी गोष्ट आहे ना. मी बघतो किती फ्लोअर आहे, म्हणजे 2 फ्लोअर नंतर लगेच बाहेर. समजा 3रा फ्लोअर आले, 7ला उतरायचंय, तेवढंच मिसेस आपलं बॅचलर आहे क्या? आई हा हमारे फ्लोर पे कैसा. दे कॅन इझिली डील विथ पीपल. बात समज में आ रही ना. आता ऍक्च्युली लेडीज, जेंट्स, बॅचलर्स थोडं तिला ऑकवर्ड वाटायला पाहिजे, पण ह्यांचं नेचर कसं आहे, इजी डीलिंग विथ पीपल. आणि मी आता बॅचलर विचारलं पाहिजे ना, कौन से फ्लोर पे, कहाँ से आए, कौन सी कंपनी में बॅचलर हो क्या वगैरे, असं इंडायरेक्ट विचारलं पाहिजे ना. पण मला ते इझी गोईंग वाटत नाही. हे नॅचरल टेंडन्सी असते. काही घरांमध्ये मुलं काय म्हणतात, मुलांच्या विषयी पालक काय म्हणतात, नुसता वचवच, नुसता वचवच, शांतच बसत नाही, सारखा बडबड बडबड. पालकांचं काम आहे बोलतं करा, त्याला अजून बोलतं करा, अधिक बोलतं करा, अधिक बोलतं करा, अधिक बोलतं करा. आपण काय होतं, शांत बस. हा दीदी तू अजिबात बोल, तू बोल. काय पालकांना किडाय मला समजत नाही. म्हणजे जो शांत बसत नाही ना, त्याला शांत बसवायचं आणि ते शांत उचकव, त्याला बोल बोल जरा काहीतरी बोल. अरे म्हणजे जो इंट्रा पर्सन आहे ना, त्याला इंटर करणार, आणि जो इंटर पर्सन त्याला जर शांत बसत जा, वचवच नको. येस और नो. तो उलट काम करतात पालक मंडळी बऱ्याच वेळेला. तर आपल्याला ते करायचं नाहीये. नॅचरलिस्टिक दे आर ऑलवेज इन द नेचर. आता मुंबईची काही मंडळी इकडे आली ना, जी नॅचरलिस्टिक असतील ना, सारखी मान बाहेर काढून, अरे इकडे बघ ना, लोणावळा परत कुठे. दे आर नेचर लवर्स. त्यांना खिडकी बंद चालत नाही, त्यांना खिडकी ओपन पाहिजे. दे वॉन्ट टू बी वन विथ द नेचर. दे आर नेचर लवर्स. कुंड्या बिंड्या सगळं फुल टू गॅलरी भरलेली आहे. बात समजणार ना, करेक्ट. आता मिसेस आमची 2-3 दिवस जरी गावाला गेले, कारण मला थोडं रिलॅक्स व्हायचं होतं. असं नाहीये, मला ट्रेनिंग्स होत्या. ओके, म्हणून मी थांबलो. करेक्ट ना, रोकडं महत्वाचं आहे. सो जातानाच बजावून गेले झाडांना, बिकॉज शी इज नॅचरलिस्टिक. तिकडनं विचारलं पहिले तुम्ही जेवलात का, कुठे जेवला आज, काय तसलं काय विचारणार नाही. पहिलं काय विचारणार, हा, आणि मी काय म्हणणार, हो. आणि फोन ठेवल्या पहिल्या बाथरूम मध्ये जाणार, बादली उचलणार, बिकॉज आय एम नॉट नॅचरलिस्टिक. बात समज आली ना. मला सांगितलं तरी हा ठेवतो, आणि परत दुसरी रिंग जर वाजली कुठली तर आपण लगेच तिकडे लागून जातो, आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणते काल घातलं होतं ना, हो. तेवढ्या वेळेस थाप मारून टाकायची, परत हा हा बोल ना. आणि मग आता आज राहिलं तर बोम होणार. मग आपण फोनवर बोलतच काय करायचं, बाथरूम मध्ये जायचं, ऑन करायचं, लगेच ती म्हणणार काय, आत्ता बादलीला नळ सोडलाय ना, काल घातलं नाही ना. म्हणजे बायकोच म्हटलं समजणारच. येस सर ना, करेक्ट. सो दिस आर दी क्वालिटीज बेसिकली. आता करिअर कसं डिझाईन होतं मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. एखादी व्यक्तीचं एका भाषा राणी 3 वर्ष फोकस आहे. येस ना. फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती व्हिज्युअल एका आहे. व्हिज्युअल व्यक्ती हा फोटोग्राफर होऊ शकतो, असं आपण गृहीत धरूया. ओके, इंटिरियर डिझायनर पण होऊ शकतो, पण एक एक्झाम्पल फोटोग्राफर. व्हिज्युअल वाला एका आहे म्हणजे फोटोग्राफी. आता भाष्यावरती डिपेंड करणार आहे. ऑफकोर्स राणीवर, पण मी भाष्यापर्यंतच मध्ये ठेवणार आहे. आता थोडंसं शॉर्ट टॉक आहे म्हणून. एक बसलेलेच आहे तिथे फोटोग्राफर.
ओके. एका व्हिज्युअल म्हणजे फोटोग्राफी करणार. जर समजा त्या व्यक्तीचा नॅचरलिस्टिक भाष्य आहे, कुठली फोटोग्राफी करणार? नेचर फोटोग्राफी करणार. कारण त्याचा एका कुठला व्हिज्युअल आणि भाष्य काय नेचर रिलेटेड आहे. सो त्यांना मॉडेलिंग बिल्डिंग किंवा लग्न ह्यांचे काय फोटो काढायचे ना, ते कुठेतरी दुर्गा टिकडेला चला, सिंहगडला चला, महाबळेश्वरला चला वगैरे, त्यांनाच दिसतं. असं ना की आपल्याला काही दिसत नाही दिसलं. काल परवा पण एक पेपरमध्ये फोटो आला होता की 10 वर्ष कुठेतरी ते फोटो पाठवल्यानंतर नंबर लागत नाही लोकांची. जर पहिल्याच वेळेला नंबर लागला, काही नाही, असं वेडावाकडे दिसतंय सगळ्यांनी, एक चित्ता तिकडे चाललाय, बस झालं, त्याला फर्स्ट प्राईज. आता आपल्याला कळतच नाही ते. हे कुणाला कळणार? ह्या मंडळींना कळणार, फोटोग्राफीच्या मंडळींना. त्यातल्या ते अजून डीपमध्ये कुणाला कळणार? ज्यांचा भाष्य काय नॅचरलिस्टिक आहे. करियर डिझाइन क्या हो गया, फोटोग्राफी करणे काय, चौकातलं दुकान रिकाम आहे, भाड्यावर स्वस्तात मिळते म्हणून फोटोग्राफी नाही करायची, किंवा पप्पा फोटोग्राफी चालवत होते म्हणून तू पण बस गल्ल्यावर आणि पासपोर्ट ID मुंजा फोटो, तसले काय करियर आहे का ते? येस ऑर नो माय डिअर फ्रेंड. आता एका व्हिज्युअल आहे आणि समजा बॉडी कायनेस्थेटिक त्याचा भाष्य आहे, कुठली फोटोग्राफी करेल? आताच सांगितलं मी, मॉडेलिंग किंवा इव्हन स्पोर्ट्स. आपण जर फोटो काढायला बघितलं ना तर बॅट येणार नाही किंवा बॉल येणार नाही किंवा सानिया मिर्झाचा काढताना शटलच येणार नाही. पण आपण जे वर्तमानपत्रामध्ये फोटोज बघतो ते परफेक्ट असतात की नाही? तर त्याचा एका व्हिज्युअल असतो आणि भाषा काय असतो? बॉडी कायनेस्टिक असतो. बॉडी मुवमेंट तो व्यवस्थित टिपू शकतो. तसंच मॉडेलिंगची फोटोग्राफी करणारी मंडळी ही असतात. व्हिज्युअल एका आहे आणि भाषा काय? बॉडी कायनेस्थेटिक आहे. आता तिसरं एक एक्झाम्पल, एका व्हिज्युअल आहे आणि लॉजिकल त्याचं काय भाषा आहे, कुठली फोटोग्राफी करेल? म्हणजे डोकं लावायचं. लॉजिक म्हणजे शरद पवार, लक्षात, फोटोग्राफी शरद पवार ते कमर्शियल फोटोग्राफी करणार. फॉर एक्झाम्पल एखादं ब्रॉशर किंवा आता इथे बरेचसे प्रोडक्ट्स आपण डिस्प्ले केलेले आहेत, तो कुठल्या अँगलने कसा तो दिसला पाहिजे, पब्लिक पर्यंत काय संदेश गेला पाहिजे, बघता क्षणी त्यांच्या आत घुसलं पाहिजे, अंतर्मनात गेलं पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं डिझाईन करणे. किंवा मशिनरीची फोटोग्राफी असेल, एखादी साईटची फोटोग्राफी असेल, ही कोण करणार मंडळी? जी लॉजिकली स्ट्रॉंग आहेत. नॅचरलिस्टिक असेल ते नेचर फोटोग्राफी करतील, बॉडी कायनेस्थेटिक वाले मॉडेलिंगची करतील किंवा स्पोर्ट्सची फोटोग्राफी करतील. आणि त्यांना रस म्हणा किंवा एव्हरीथिंग कम्स इन दॅट सेक्शन ओनली. आता आपण काय म्हणतो? कर इंजिनिअरिंग. देयर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC वगैरे. येस ऑर नो? आपण म्हणतो बघ कुठेतरी इंजिनिअरला भेटलं म्हणजे झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बघ तुला नेचर फोटोग्राफी मध्ये मिळालं ऍडमिशन, तर ठीक नाही तर लॉजिकल करून टाक. तर डोकं चालत नाही पण ऍडमिशन भेटलं मार्कांच्या आधारे. आता काय करायचं? बात समज में आली? करेक्ट. आता तुम्हाला एवढी जास्ती टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण आपल्या रिपोर्टमध्ये क्रम येतो. कशाचा? करिअर गायडन्सचा क्रम येतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 15 वॉट एव्हर 15, 17 पर्यंत जे काय असतील ते क्रम येतात की तुमच्या मुलांना किंवा ज्या व्यक्तीचा रिपोर्ट आपण काढलेला आहे त्यांना करिअर कुठलं सिलेक्ट करायचं, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, यू डिसाइड. आणि काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की या 3च्या कॉम्बिनेशन मध्ये करिअर डिझाईन करायचं. मग कॉलेज UP-ला मिळालं तरी चालेल, टॅलेंटवरच फोकस करायचं. असं नको मुंबईतच भेटलेलं बरं, वाशीला नको, वाशी कसं सांगता येत नाही, पुण्यात तर अजिबात नको, नाही पुण्यात भेटलं चांगलं, मुंबईला अजिबात नको, असं नको. कसं व्हायला पाहिजे? कशाच्या आधारावरती? आपल्याला याच्यामध्ये रेडीमेड चार्ट मिळेल आणि त्या चार्टच्या आधारावर होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला काउन्सिलिंग करून घेणं फार गरजेचं आहे. इफेक्टिव्ह काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. जे आपल्याकडनं रिपोर्ट अप्लाय करून घेतील. नुसतं काउन्सिलिंग झालं संपला विषय नाही. आपण ज्या वेळेला तुमच्या लोकांचं काउन्सिलिंग करणार, आपली टीम ज्या वेळेला काउन्सिलिंग करेल त्यावेळेला तुमचं काउन्सिलिंग करत असताना 1 तास 1 तास लागतो. त्यावेळेला ऑडिओ तुमचं साऊंड रेकॉर्डिंग ऑन ठेवायचं, मोबाईलवरलं एरोप्लेन मोडवर मोबाईल ठेवाने ऑन करायचं. म्हणजे जे काही काउन्सिलिंग केलं जातं सगळं स्टोअर होईल. पाहिजे त्यावेळेला तुम्हाला ते ऐकता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला हेल्पलाईन पाहिजे त्यावेळेला तुम्हाला आम्हाला फोन करून विचारता येईल. 7वीला रिपोर्ट काढला होता पण आता 10वीला आला तर काय करू? फाईन, रिपोर्टची ह्या नंबरवर जावा, त्या नंबरवर जावा, हे सगळं वाचून घ्या. हां, सगळ्यात महत्वाची गोष्ट की रिपोर्टचं काउन्सिलिंग करण्या अगोदर रिपोर्ट आल्याबरोबर 5 वेळा कमीत कमी रिपोर्ट वाचणे. पालकांनी, आई वडील दोघं कंपल्सरी पाहिजेत काउन्सिलिंगच्या वेळेस. फार रेअर केसमध्ये आम्ही अलाव करतो की 1 पालक चालतील, कारण डोक्यात दोघांचे मिळून 50% पण जात नाही. आज दोघांच्या मिळून जर एकटाच आला तर, आणि त्याच्यानंतर पण मग आपण क्रिएटिव्हिटी कुठे इथे नाहीच आहे. बात समज आली ना? आणि माझा ऍज अ ट्रेनर म्हणून अप्रोच असा असतो की आपला फायदा 100% झालाच पाहिजे रिपोर्टचा. पैसे इट डझंट मॅटर कुठेही जातील ते. आता या उन्हाळ्यात सुट्टीत कितीतरी वेळा आपल्या 3,500च्या पट्टीमध्ये पैसे झाले. येस ऑर नो?
छंद वर्ग तुम्ही आता पोहण्याचा जरी लावला, कशाचा जरी लावला ना, तर काय होईल? पैसे असेच निघून जातील. करेक्ट? सो माय डिअर फ्रेंड्स, दिस इज अबाउट दी शॉर्ट. आता 40 मिनिटांमध्ये आपण याच्यापेक्षा जास्ती तर बोलू शकत नाहीये, पण फाईन. ज्या वेळेला आपले स्पेशली काही लीडर्स लोकांसाठी आपण 3 तासाचा प्रोग्राम ठेवणार आहे, जे हाऊ टू सेल दिस. इम्पॉर्टन्स कळलं आपल्याला. हे सर्व पालकांना म्हणजे हॉट बटन्स कुठले की पालकांना नक्की काय प्रश्न विचारायचे, जेणेकरून पालक 5-10 मिनिटं झालं प्रोडक्ट संपला, एवढंच बोलायचं असतं याविषयी. जेवढं कमी बोलाल ह्या प्रोडक्ट विषयी तेवढं जास्त सेल होईल. आणि आपल्याला मॅक्झिमम का सेल करायचं? कारण आपल्याला पूर्ण सोसायटीला ह्या लेवलला आणायचं आहे. फक्त आपल्या मुलांवरती फोकस करून चालणार नाही. ओके, सो थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. परत भेटूया, पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्यू रणवीर सर. DMIT फक्त ऐकून होतो, परंतु आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात आल्या. बरोबर, हे सो नो?